उत्पन्न करायचंय तो जीव ठरवतो, तो शेतकरी ठरवतो. आपल्या शेतीमधून कोणती फसल काढायची आहे, किती उत्पन्न काढायचे, कोणतं उत्पन्न काढायचंय तो शेतकरी ठरवतो. तसा हा जीव रूपी शेतकरी या शरीर रूपी शेतीमधून पाप रूपी उत्पन्न काढायचं आहे का पुण्य रूपी उत्पन्न काढायचे तो ठरवतो. आणि जसं त्याचं उत्पन्न असेल त्याप्रमाणे त्याला त्याच्या कर्माचं फळ मिळतं. पण पुरुष मात्र नियंत्रण करणारा एक आहे, त्याचं नाव आहे उत्तम पुरुष. उत्तम पुरुषाची उत्तम लक्षणे. माग एक महिन्यापूर्वी टीव्हीला या अभंगावर कीर्तन आपण ऐकलं असेल. शिमारो या चॅनलला ते कीर्तन होतं. वारीच्या टायमाला याच अभंगावर कीर्तन त्यांनी सोडलं होतं. आणि आज सकाळी झी टीव्हीला एक कीर्तन होतं जो आपल्याकडे मागच्या वर्षी नाही त्याच्या अगोदर ते महाराज येऊन गेले. आपल्या संस्थेचे विद्यार्थी अतुल महाराज भुजाडी, राहुरी जवळ त्यांचं गाव आहे. आज झी टीव्हीला त्यांचं कीर्तन होतं. ज्यांनी ऐकलं असेल त्यांनी तिथे नाव ऐकलं असेल, हे बाबाजीचे उपकार आहेत. मग मला इथपर्यंत आणून ठेवलं, टीव्ही पर्यंत. या पाप आणि पुण्य या शरीरामध्ये तो जीवात्मा जीवरूपी शेतकरी पिकवतो. पण तिथं पुरुष मात्र एकच आहे, त्याचं नाव आहे आत्मा. आत्मे किती आहेत? एकच आत्मा. जीव किती आहेत? अनेक आहेत. आपल्या सर्वांमध्ये जीव प्रत्येकाच्या ठिकाणी वेगळा वेगळा. तुमचे सुख दुःख वेगळे, माझे सुख दुःख वेगळे, तुमच्या आवडीनिवडी वेगळ्या, माझ्या आवडीनिवडी वेगळ्या. प्रत्येक पिंडामध्ये, प्रत्येक शरीरामध्ये जीवाच्या आवडीनिवडी, खाणं पिणं, बसणं उठणं राहणं, अंगावर कपडे घालणं, म्हणून हे सर्व ज्याच्या त्याच्या आवडीनुसार. संतांची आवड माझे मनीची आवडी, माझे मनीची आवडी, माझे मनीची आवडी, माझे मनीची आवडी, माऊलींची आवड आहे. माझे मनीची आवड, माझे मनीची आवडी, माझ्या मनाची आवड आहे. पंढरपुराने इन गुढी, पंढरपुराने इन गुढी, पांडुरंगी मन रंगले,
पांडू एकच पुरुष, एकच पुरुष जगामध्ये, तो आत्मा. त्याच आत्म्याला आत्म चैतन्य म्हणतात. त्याच आत्म्याला अंतःकरण विशिष्ट चैतन्य म्हणतात. त्याच आत्म्याला ब्रह्म चैतन्य म्हणतात. त्याच आत्म्याला ईश्वर चैतन्य म्हणतात. आणि त्याच आत्म्याला भगवान विठ्ठल म्हणतात, पांडुरंग म्हणतात, राम म्हणतात, कृष्ण म्हणतात. एकच पुरुष, दुसरा पुरुष नाही. बाकी या हो बाई यानो निघाले हरी, शिलंगना घेऊन वेगी आरत्या करी. माऊली ज्ञानोबा म्हणले बाकी सर्व बाया, बाकी सर्व बाया. मग कोण पुरुष? एकच पुरुष. पुरुषेन अर्थेति इति पुरुष. जो पुरुषार्थाची इच्छा करतो तोच पुरुष, बाकी सर्व बाया. मग एखादी बाई, एखादी माता भगिनी जर पुरुषार्थाची इच्छा करेल, धर्म अर्थ काम आणि मोक्ष, ती सुद्धा पुरुष आहे. पुरी शेते इति पुरुष. पुरुष शब्दाचा अर्थ असा होतो, या शरीर रूपी नगरीमध्ये जो शयन करतो तो पुरुष आहे. आणि जो पुरुषार्थाची इच्छा करतो, जो पुरुषार्थ, ते रामेश्वरला गेले पण त्याचं लक्ष इकडे लागले, सारखं मोबाईल करते. विश्वनाथ माळी त्याला म्हणलं गेलाच कशाला तो तिकडे, एवढा सप्ताह सोडून गावातला, दररोज फोन करते. बघा आता फोन आहे विश्वनाथ माळी, नेमका कधी फोन करणार. एकच पुरुष आणि तो परमात्मा या शरीरामध्ये. असा देश आहे हा शरीरूपी देश, याच्यामध्ये हा एक पुरुष आहे. त्या लेकरांना पटलं खरंच या एकच पुरुष आहे, दुसरा पुरुष नाही. पुरुषार्थाची इच्छा. दुसरा प्रश्न होता चक्र. कोणतं असं चक्र आहे सर्वांच्या डोक्यावर फिरणार, आपल्याला दिसत नाही पण नक्की फिरतंय? त्या चक्राचं नाव आहे काळरूपी चक्र. घडी घडी काळ वाट तुझी पाहे, अजून किती आहे अवकाश. काळ हे चक्र जे आहे प्रत्येकाची वाट पाहते, ते कुणाला सोडत नाही. काळरूपी चक्राने कुणाला सोडलं? कुणाला सोडलेलं नाहीये. एक अशी गुफा, ज्या गुफेमध्ये गेल्याच्या नंतर पुन्हा परत येत नाही. कोणती गुफा? मोक्षरूपी गुफा. जन्म नाही रे अनेक, आणि तुका म्हणे माझी भाक. एकदा मोक्ष प्राप्त झाला की आता पुनरावृत्ती नाही. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जन्मे शयनम, यह संसारे फल दुस्तारे कृपया पाहे पाहि मुरारे. भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरेश, किती वेळा जन्मा यावे नित्य व्हावे फजित. जन्मामध्ये फजिती आहे, मृत्यूमध्ये फजिती. माणूस एकदाच मरतो का? असं नाही. हातपाय खोडून खोडून बाजूवर जीव जात नाही. खाली घ्या म्हणतात, भिंतीला लावा म्हणतात. बाकीच्यांना वाटतं यानं जीव सोडावा, आणि याचा जीव काही शरीराच्या बाहेर निघत नाही. बाहेर काढिता कुडी प्राणा. वेदना होतात, इतकाही वयोवृद्ध होतो, चालता येत नाही, बोलता येत नाही, हालता येत नाही, हातपाय हलत नाही. माणसं जवळ ओळखायला आले तरी येत नाहीत. लेकी बाळी येतात, मुलं लेकरं सर्व जवळ येतात, ओळखायला येत नाही त्याला. आता धाकटा कोणता आहे, थोरला कोणता आहे, छोटी मुलगी कोणती, मोठी मुलगी कोणती. पण मरावं अशी इच्छा होत नाही. हगा मरा हा बोलून साथी, मेलियावरी तरी रडती. अशा अवस्थेत एखाद्या म्हाताऱ्या माणसाला मर नको. तर म्हणतो तुझी सारी खानदान मरू दे, मला का मर म्हणतो? तुझे खपू दे ना सर्व घरातले, मला का मर म्हणतो? मरण कुणालाच आवडत नाही. बरं जन्म तरी कुठे? जन्मामध्ये दुःख आहे, मृत्यूमध्ये दुःख आहे. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम
यह संसारे खल दुस्तारे कृपया पाहि पाहि मुरारे भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंद मूढ़ मते भज गोविंद मूढ़ मते भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंद मूढ़ मते भज गोविंद मूढ़ मते भज गोविंद भज गोविंद भज जन्माचं दुःख मृत्यूचं दुःख आहे. ती गुफा म्हणजे मोक्षरूपी गुफा. एकदा गुहेमध्ये प्रवेश केला, एकदा मोक्ष प्राप्त झाला, त्यांची सरली येरजार त्यांची सरली येरजार त्यांची सरली सफल व्यापार. एरधार संपली, त्यांचा व्यापार तो सफळ आहे. म्हणजेच मोक्षरूपी गुफा. एकदा मोक्ष प्राप्त झाला, आता दुसरं काय प्राप्त करत? प्रपंचामध्ये प्राप्त एक ठिकाण नाही, अनेक प्राप्ती प्रपंचामध्ये. सुखाच्या प्राप्तीसाठी पत्नी केली, पत्नीचं संरक्षण करण्यासाठी काही पैसा जमा केला, त्या पैशाचं संरक्षण करण्यासाठी एक अलमारी आणली, अलमारीचं संरक्षण करण्यासाठी घर बांधलं, घराचं संरक्षण करण्यासाठी कुंपण केलं. हे करता 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 ह्याच कुंपण तुटून गेलं. आज गेला प्रपंचामध्ये पूर्ण विरामच नाही. काय केल्याच्यानं किती पैसा मिळाल्यावर तो म्हणेल आता भरपूर झाला. किती विषयांचा उपभोग घेतल्यानंतर जीव तृप्त होणार. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध, स्त्री, धन, ऐश्वर्य, प्रतिष्ठा, 11 विषय त्या जीवाला उपभोगायला द्या, तो तृप्त नाही होणार, अतृप्त राहणार. पण मोक्ष एक असं सुख आहे की ते सुख त्याला प्राप्त झालं तर म्हणणार बास, आता दुसरं सुखच नाहीये. पंढरपूरला कान्होपात्रा, महाराष्ट्रामधून, महाराष्ट्राच्या बाहेरून, गुजरात, कर्नाटक मधून ही संत मंडळी, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ही सर्व मंडळी भजन करत करत पंढरपूरला येणार. जयघोषामध्ये, माऊलींच्या नामस्मरणामध्ये, तुकाराम महाराजांच्या नामघोषामध्ये ज्ञानोबा माऊली तुकाराम, 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 ज्ञानोबा
म्हणा ते मागून. ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम. 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 जय हो. ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. माऊलींचं भजन केल्यानंतर ते आम्ही सर्व म्हणलं ना, बाकी तबला वाजला की कुणाच काय कळत नाही, फक्त तबलाच वाजत कुणाचाच आवाज येत नाही. आवाज कमी करायला भजन म्हणलं तरी फक्त तबल्याचाच आवाज येतो. तबला वादकालाच कळायला पाहिजे आपला आवाज किती पाहिजे, बाकीचं संगीत काय चाललंय. भजन मोक्षाचं साधन आहे. भजन हे मोक्षाचं साधन आहे. मोक्ष ही गुफा आहे, एकदा प्राप्त झाला पुन्हा आता परत येण्याची गरज आहे. एक अशी स्त्री आहे की ती अनेक रूप धारण करते. असा प्रश्न होता, बहुरूपी कोण स्त्री आहे? या स्त्रीचं नाव आहे माया. या स्त्रीचं नाव आहे माया. बघा, मायेचं स्वरूप स्थिर नाही. मायेचं जे स्वरूप आहे हे रूप स्थिर नाहीये. जेव्हा भगवद्गीतेचं पारायण भगवान शंकरजी करतात सारखं, आणि त्यावेळेला माता पार्वतीनं विचारलं होतं, का ग्रंथ एवढसा ग्रंथ आहे, 700 श्लोक आहेत, 700, आणि तुम्ही सारखं ते श्रीमद भगवद्गीतेचं पारायण, भगवद्गीतेचं पारायण. आता तसं पाहिलं आपलं 25वं वर्ष आहे. भगवद्गीता 25 वर्षात तुम्हाला पण यायला पाहिजे होती, पण अनंत महाराजालाच म्हणावं लागते श्लोकाला. पारायणाला आपण जेवढे बसतो, श्लोक आला की आपण गप्प बसतो. अनंत महाराजात म्हणते श्लोक जे असेल ते म्हणतात. ते तर भवानी प्रश्न करी चमत्कारोनी. माता पार्वतीने भगवान शंकरजी एवढसा ग्रंथ 700 श्लोक आणि सारखं गीता 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 वाचे जे म्हणती नाही पुनरावृत्ती तया नरा. नाही पुनरावृत्ती तया नरा. नाही पुनरावृत्ती तया नरा. गीता 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 वाचे म्हणती नाही पुनरावृत्ती तया नरा. नाही पुनरावृत्ती तया. ग्रंथ एवढसा सामर्थ्य किती आहे? नाही पुनरावृत्ती तयानारा, पुन्हा जन्मालाच यायचं नाही. अर्थात मोक्ष प्राप्त करून देणारा ग्रंथ, छोटासा ग्रंथ श्रीमद भगवत गीता.
आणि यावर्षी रौप्य महोत्सव आहे. आपण गेल्या 25 वर्षापासून ज्ञानेश्वरीचं अनुष्ठान आपल्या गावामध्ये आहे. ज्ञानेश्वरीचं पारायण, श्रीमद भगवद्गीतेचे शब्द आपल्या कानावर आहेत. श्रीमद भागवत ग्रंथाचे शब्द आपल्या कानावर आहेत. मग माता पार्वती नेहमी सारखं सारखं वचन करतात. त्यावेळेला त्या माईच्या स्वरूपाचं उदाहरण दिलं. ऐसे नित्य नूतन देखीजे गीता तत्व हरो म्हणी नेहमीचे दैवी जैसे वा स्वरूप रोपण आहे. हरो म्हणे नेमीजे दैवी जैसे का स्वरूप तुझे. ऐसे नित्य नूतन देखीजे गीता तत्व. भगवान शंकरजी म्हणले पार्वती सांगू तुला. अगोदर माता पार्वतीचं वर्णन भगवान शंकरजींनी केलं आणि मग नंतर भगवद्गीतेचं ग्रंथाचं वर्णन केलं. एखाद्या व्यक्तीला आपला विषय जर पटवून द्यायचा असेल, त्यानं प्रश्न विचारला तर त्याचा प्रश्न खरा असो खोटा असो कसा का असो ना, ते अगोदर म्हणायचं हा तो म्हणतोय ते बरोबर आहे, आणि पुन्हा म्हणायचं पण म्हणल्यावर तुझा प्रश्न कोण आहे. अगोदर त्याचं म्हणणं मान्य करायचं. मग त्याला वाटतं हा बरं आहे आपले काहीतरी म्हणणं मान्य केलं बरं का. माता पार्वतीने जे प्रश्न तू एवढूसा ग्रंथ म्हणजे बरोबर आहे ना, एवढूसाच ग्रंथ आहे. गागर में सागर, गागर में सागर. घागरीमध्ये जसं सागराचं पाणी आटवावं ठेवावं बसणार नाही, पण तसा हा ग्रंथ आहे. एवढा मोठा वेदांत विचार सागरासारखे ग्रंथ, अद्वैत सिद्धी सारखे ग्रंथ, वृत्ती प्रभाकर सारखे ग्रंथ, विवरण भाष्य सारखे ग्रंथ ज्यामध्ये सामावलेले आहेत, म्हणून त्याचं नाव गागर में सागर. ग्रंथ छोटा, हरो म्हणे निजे दैवी देवी जैसे का स्वरूप तुझे. आता सिद्धांताकडे तो विचारला ना प्रश्न, का वाचन करता. पार्वती तुझी माझी भेट दररोज आहे, तू माझ्या बरोबरच आहे, अर्धनारी नटेश्वर. पण मी जेव्हा जेव्हा तुझ्याकडे पाहतो, मी जेव्हा जेव्हा तुला पाहतो, त्या वेळेला तुझं जे स्वरूप आहे ते आगळं आणि वेगळंच, काहीतरी नवीनता दिसते, काहीतरी नवीनच दिसतं तुझ्या स्वरूपामध्ये. अशी जोडी असली पाहिजे बरं का. बायकोनं जर प्रश्न विचारला तर बायकोलाही खुश करायचं आणि त्या प्रश्नाचे उत्तर द्यायचं. पार्वती किती खुश झाली असेल. पार्वतीला वाटलं माझ्या मालकाचं माझ्यावर किती प्रेम आहे. मला काय म्हणतात, तुझ्याकडे पाहिल्याच्या नंतर असं वाटतं की दररोजच नवीनच स्वरूप आहे तुझं, आणि म्हणून सारखं पाहावं वाटतं. हा दृष्टांत आहे. पण आज सिद्धांत सांगितला. तुझं म्हणणं होतं गीतेचं एवढंच पुस्तक दररोज का वाचता, तुझ्या स्वरूपाकडे पाहिल्याकडे जशी नवीनता प्राप्त होते, तसं गीतेचं एक अक्षर मी दररोज वाचतो. त्या एका अक्षरामधून अनेक प्रकारचे अर्थ नवीन निघतच राहतात. मी किती अर्थ करतच राहतो आणि नवीनच अर्थ निघतच राहतात. एवढं त्या अक्षरामध्ये गूढ ज्ञान सामावलेलं आहे. म्हणून गीता शिकत असताना मी 2-2 वर्ष नुसते उच्चार शिकवायचे. 2-2 वर्ष नुसते उच्चार. आमचे चंद्रकांत भराटे पाटील होते काल आमच्या बरोबर बैठकीला. त्यांना सांगितलं मी, गीता गुरूंच्या मुखामधून श्रवण करायची, शिक्षण घ्यायचं आणि मग उच्चार करायचे. गुरुच्या मुखामधून ते न शिकता एखादा जर म्हणत असेल मला गीता येते, त्याला इकडे घेऊन या, आपल्याकडे घेऊन या. आपण वाचू समोर, वा हे तू म्हणतो हे बरोबर आहे का, हे पुस्तकात आहे ते बरोबर आहे. ती गीतेचं वाचन करता करता, त्याचा अर्थ करता करता आमचंही जीवन गेलं. आणखीनच अर्थ निघत राहतात आणि काय आपल्या मतानच भरडायला लागतात. त्यांना वाटतं आम्ही नाही 150 आणे, आता तुला 150 काय करावं, ते कुठं हाणू रुग्ण. तुमच्या प्रश्नाचं उत्तर कुठं द्यायचं, आम्ही कुठं बसायचं उत्तर त्याच्याबरोबर. पण नाही, श्रीमद भगवद्गीता बोलायची असेल, कोणत्याही ज्यांनी गीता शिकली आपल्या गुरुकडे, अशा गुरूंच्या मुखामधून उच्चार करा. पहिल्या अध्यायामध्ये श्लोक आम्ही शिकवत असतो. निहत्य धार्तराष्ट्रान्नः का प्रीतिः स्यात् जनार्दन
पापमेवाश्रयेदस्मान्. गीतेमध्ये लिहिलंय हत वय ताना तताईन. ही लेकर शिकताना काय म्हणतात बाबाजी, हात पाय ताणले तरी ना. आहेच तसं, इतकं सोपं नाही ना ते. अशी कुणालाही उच्चार होत नाही. उच्चार जरूर होणार, पण ती गुरुमुखामधून श्रवण केल्याच्या नंतर त्याचं एक एक पद, त्या एक एक पदाची विभक्ती, त्या विभक्ती पदाचा अर्थ आणि मग त्याचा भावार्थ, मग नंतर तुम्हाला गोल अर्थ कसा अर्थ करायचा नंतर करा. अगोदर शाब्दिक अर्थ करावा लागतो, नंतर अर्थ करतो. हा जो मोक्ष आहे तो मोक्ष प्राप्त झाला त्या बहुरूपी मायेच्या मुळे. माया अनेक प्रकारचं रूप धारण करणारी आहे. तसं शब्द अनेक प्रकारच्या रूपाने आपल्याला ज्ञान देतात. जगातली जी माया आहे तिचं स्वरूप असं आहे, नित्य नूतन देखी जे गीता तत्व. नित्य म्हणजे नेहमी, दररोज वेगळंच तत्व आहे, वेगळंच नाविन्य, वेगळीच त्याच्यामध्ये सौंदर्यता आहे, वेगळंच गूढ त्याच्यामध्ये लपलेलं आहे. अशी जी माया, द्वितीय स्कंदाचं चिंतन करत असताना आपणाला 8व्या अध्यायाचं चिंतन करत असताना मायेचं स्वरूप सांगितलं होतं. भगवान कृष्ण आणि सुदामाची कथा सांगितलेली आहे. चला, ही माया. या लेकरांनी विचार केला, हरिश्वरांनी महाराजांनी जेवढे प्रश्न विचारले त्या एका प्रश्नाचं उत्तर आपल्याला देता येत नाहीये. महाराज एकच भर चांगलं आहे. आता हे आमचं जे मस्तक आहे तुमच्या पायावर ठेवणं एवढंच चांगलं आहे, ह्याच्यातली खोली रुंदी आम्हाला काही कळणार नाही. नारद म्हणले मग चांगलं, तुम्हाला ज्या ठिकाणी आणलेलं आहे आता इथं तुम्ही नामस्मरण करा. नारायण तीर्थ, त्या तीर्थाचं नाव आहे आणि त्या तीर्थावर संगमावर या हरेश्व नावाच्या 1000 मुलांना नामस्मरण करू लागले. वडिलांनी विचार केला, एवढी मोठी 1000 मुलं आणि ही सर्व नामस्मरण करतात, आपला प्रपंच कोण करणार? गेले त्या लेकरांना विचारलं, का रे एवढं मोठं राज्याचा उपभोग घ्यायचा, राज्य करायचं, हे सोडून तुम्ही हे नामस्मरण करताय? त्यांनी सांगितलं, आमचा गुरु पक्का आहे, आमचा गुरु पक्का आहे. आमच्या गुरुनं आम्हाला जे मार्गदर्शन केलं त्या मार्गदर्शनाने आम्ही झालं. हलवून खुंट मग करावा बळकट, श्री गुरु सारेखा असता पाठी राखा. श्री गुरु सारेखा असता पाठी राखा. श्री गुरु सारिका असता पाठी राखा. श्री गुरु सारिका असता पाठी राखा. इतरांचा लेखा हो ना करी, इतरांचा लेखा कोण करे. इतरांचा लेखा हो ना करी. इतरांचा लेखा कोण करे. श्री गुरु सारिका, श्री गुरु सारिका, श्री गुरु सारिका असता पाठी राखा. श्री गुरु सारिका असता. श्री गुरु सारिका असता पाठी राखा. श्री गुरु सारिका
आवाज सोडू नका. श्री गुरु सारिका असता पाठीराखा. आचार्यो ब्रह्मणः मूर्ती. आचार्य श्री गुरु. कोण श्री गुरु? श्रोत्रिय, ब्रह्मनिष्ठ आणि कृपाळू. ही गुरुची 3 लक्षण आहे. श्रोत्रिय असा, वेद शास्त्रांचं अध्ययन केलेला स्वतः गुरु असावा, आणि पुन्हा ब्रह्मनिष्ठ असावा, आणि पुन्हा कृपाळू असावा. माऊली ज्ञानोबरायांच्या ठिकाणी आपण पाहिलं, कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर, कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर, कृपाळू त्या महाराजांच्या माईकला आवाज द्या ना. त्याचा आवाज बिलकुलच घालवलाय तुम्ही. पिवळं पिवळं वाय कोणते बघा. बोला बोला. कृपाळू उदार सद्गुरूचं जे लक्षण आहे त्याच्यामध्ये कृपा. एखाद्याकडे ज्ञान आहे पण तो देत नाही. ज्ञान भरपूर आहे पण देण्याची त्याची ताकद नाही. तो दुसऱ्याला देऊ शकत नाही. देण्याची दानत पण पाहिजे आणि ती त्याच्याकडे पाहिजे. श्रोत्रिय, ब्रह्मनिष्ठ आणि कृपाळू असे गुरु असतात. आचार्यो ब्रह्मणो मूर्ती. श्री गुरु ही ब्रह्माची मूर्ती आहे. गुरु हा संत कुळीचा राजा, देव नाही तुझा. प्राण विसावा माझा, गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा. गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा. गुरु देव नाही तुझा,
ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. गुरुचं अनन्य साधारण महत्व अध्यात्मामध्ये आहे. गुरु असावेत संदीपानी सारखे, शिष्य असावा भगवान कृष्ण परमात्मा सारखे, गुरु असावेत वशिष्ठासारखे आणि शिष्य असावा रामचंद्र प्रभू सारखा. गुरु असावेत रामकृष्ण परमहंसासारखे आणि शिष्य असावा स्वामी विवेकानंदासारखा. गुरु असावेत निवृत्तीनाथासारखे, गुरु असावेत निवृत्तीनाथासारखे आणि शिष्य असावा संत ज्ञानेश्वर माऊलीसारखा. गुरु असावेत जगद्गुरु तुकाराम महाराजासारखे आणि शिष्य असावा निळोबारायासारखा. येथे तुझ लागी बोलाविले कोणी, प्रार्थीला वाचवली आला शिका. हो प्रार्थीला वाचवली आला शिका. तुझ लागे बोलाविले कोणी, तुझ लागे बोलाविले कोणी, प्रार्थीला वाचवली आला शिका. गुरुंना बोलवलं होतं जगद्गुरु तुकाराम महाराज. निळोबाराय आणि जगद्गुरु तुकाराम महाराज दोघांच्या मध्ये ठरलं होतं. निळोबाराय म्हणले मी शिष्य बनणार आहे, मला अनुग्रह घ्यायचा आहे. निळोबाराय पिंपळनेरला आले आणि जगद्गुरु तुकाराम महाराज फाल्गुन वद्य द्वितीया वार सोमवार वैकुंठ गमन झालं. निळोबारायांना कळलं की मला अनुग्रह न देताच माझे गुरु निघून गेले. आता मंत्र कोणाकडून ऐकणार म्हणून तुकोबारायांचा धावा केला. तुकोबाराय वैकुंठामध्ये भगवान परमात्मा आले साक्षात. निळोबा तुझ्या समोर मी आलोय. निळमणी आम्ही नवखोजी देवा, 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 तुकायाचा धावा करीत असे, निळमणी आम्ही नवखोजी देवा, निळमणी आम्ही नवखोजी देवा. निळोबारायांनी देवाला सांगितलं निळा म्हणे आम्ही नवळ खोजी देवा. देवा तुला ओळखत नाही आम्ही. देव म्हणले निळोबा तू ज्याला ओळखत नाही म्हणतो ना त्याचा परिचय तुला नाही वाटत. गतीर भरता प्रभू साक्षी निवास शरण सह. योगी लोक, मुनी लोक, ऋषी लोक, महात्मा अरण्यात जाऊन बसतात, जंगलात जाऊन बसतात, एकांतात बसतात, समाधी लावतात आणि मी त्यांच्याकडे जावं असं ते मला बोलवतात. त्यांच्या स्वप्नात सुद्धा जाईना आणि साक्षात तुझ्या समोर आले तू म्हणतो मी ओळखत नाही. काय म्हणावं तुला? बहुतेक तुला ज्ञान नाही याचं. बरोबर आहे म्हणले देवा सर्व गोष्ट खरी आहे. योग्यांच्या स्वप्नात जात नाही. रात्रंदिवस रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी, पहाटेचा काकडा, नंतर पारायण, नंतर गाथा भजन, नंतर भागवत कथा, नंतर हरिपाठ, नंतर कीर्तन, नंतर जागरण. त्यांच्या स्वप्नात जायना केले म्हटले. आला कोणाच्या स्वप्नात? एक कृष्ण परमात्मा. भागवत कथा आली का कोणाच्या स्वप्नात? दुसरा पिराचा उरूस भरायला, खानाखन वाजायला, पण कथा येईना, कीर्तन येईना, दिंडी येईना, पारेश्वराचं मंदिर येईना, हनुमानजीची मूर्ती येईना. निळोबरायला परमात्मा म्हणले
अरे साधना करतात रात्रंदिवस, त्यांच्या स्वप्नात सुद्धा जात नाही, साक्षात तुझ्या समोर आलं आणि तू म्हणतो मी ओळखत नाही. काय म्हणावं तुला? देवा खरं सांगू का, तुला बोलवलंच नाही ना, प्रार्थील्या वाचून आला शिका. अरे तुझी प्रार्थना, ज्यांनी प्रार्थना केली त्यांच्याकडे जा. मला काही संकट आहे का? माझं माझ्या गुरुजींचं ठरलं होतं अनुग्रह द्यायचा, मग मी त्यांचाच उपासक आहे, मी त्यांचा शिष्य, मला तुझी गरज नाही. आणि मग नंतर तुकोबारायांना भगवंता म्हणले, बाबा ते माझं ऐकत नाही, तुमचा शिष्य, तुमच्या शिष्यासाठी तरी तुम्हाला जावंच लागेल. भगवान परमात्मा यांचं म्हणणं ऐकलं आणि जगद्गुरु तुकाराम महाराज वैकुंठाहून इथं आले, निळोबारायांना अनुग्रह दिला. निळोबारायांना अनुग्रह दिला. राम कृष्ण हरी मंत्र निळोबारायांच्या कानामध्ये सांगितला, माळ दिली, गुरु दीक्षा दिली, ज्ञान दीक्षा दिली. एवढं गुरुचं महत्व या षष्ठम स्कंदामध्ये आपण श्रवण केलेलं आहे. देवता लोकांचे गुरु बृहस्पती. इंद्राकडून अपमान झाला. देवता लोकांचे गुरु बृहस्पती एकदा इंद्राच्या सभेमध्ये गेले. इंद्र मोठा आपल्या कामामध्ये तल्लीन होता. आता जसं त्याच्याकडे पाहिलं 5 मिनिटापासून, त्याला काही कळलं नाही कोण कोणाकडे पाहिलं, असं तर त्याच्या कामात तल्लीन होता. पण गुरु बृहस्पती म्हणाले, इंद्रा केवढं मोठं साहित्य आहे, केवढं मोठं तुझ्याकडे हे मनोरंजनाचं साधन. मी काही त्याला विरोध केला नाही, पण किमान तुझ्याकडे आल्याच्या नंतर तरी तू असं विचारायला पाहिजे, या गुरु महाराज, बसा गुरु महाराज, कसं आलात, कुठून आलात, काय काम काढलं शिष्याकडं. मोठी माणसंच असतात. इंद्रा तू माझा अपमान केलाय, पण मी अपमानाचा बदला तसा घेणार नाही. मी गुरु आहे, मंत्र म्हणणार आणि त्या मंत्राच्या द्वारा तुझा मी अपमान करणार. म्हणून ते मंत्र म्हणण्यासाठी एक त्वष्टा नावाच्या कन्येचा कश्यप कुलामध्ये उत्पन्न विश्वरूपाची निवड केली. हा विश्वरूप मोठा विचित्र होता, मोठा विचित्र. त्याला 3 तोंड होती, एक नाही. विश्वरूपाला 3 तोंड, तिन्ही तोंडाचं काम अलग अलग. एका तोंडानं मंत्र म्हणायचे स्पष्ट भाषा, एका तोंडानं भोजन घ्यायचं आणि एका तोंडानं मदिरापान करायचं. दारू एका तोंडानं प्यायचा, एका तोंडानं जेवण करायचा आणि एका तोंडानं मंत्र म्हणायचा. मग गुरु महाराजांना असं वाटलं, इंद्रानं यदा कदाचित मारण्याचा प्रयत्न जरी केला तरी हा मरत नाही, म्हणून त्याची निवड केली. यज्ञाचा आरंभ केला. इंद्राय स्वाहा. इंद्रानं गुरूंचा अपमान केला म्हणून गुरु महाराजांनी त्याच्या विरोधात यज्ञ आरंभ केला आणि तो विश्वरूपात त्याच्यामध्ये आहुती देऊ लागला. इंद्र घाबरले. यदा कदाचित माझ्या नावाने स्वाहाकार करतोय आणि तो जर स्वाहा त्याचा खराश ठरला तर त्या अग्नीमध्ये जाऊन मला पडावं लागेल म्हणून इंद्र घाबरले. इंद्रानं हातामध्ये शस्त्र घेतलं आणि ते वज्र या विश्वरूपावर सोडलं. विश्वरूपाचा शिरच्छेद झाला, मृत्यू गेला. गुरु वशिष्ठांनी विचार केला, आता पहिलं इंद्रानं गुरुचा अपमान, पुन्हा आता मंत्र म्हणणाऱ्या गुरुचा वध, आता ब्रह्महत्या. मंत्र म्हणणारा ब्रह्मण आहे ना, आणि त्या ब्राह्मणाची हत्या केली इंद्राला ब्रह्महत्या. त्या ब्रह्महत्येचं पातक एवढं लागलं इंद्राला, इंद्र क्षीण झाला, शक्ती कमी झाली, बुद्धी कमी झाली, हातपाय त्याचे वाकडे होऊ लागले, अंगावर त्याचे असे वन उमटले की त्या वनामधून प्रत्येक याच्यामधून पू वाहू लागला. आता शरीर जोपर्यंत चांगलं आहे तोपर्यंत माणसं जवळ येतात. म्हणजे या शरीरामधून एकदा घाण निघू लागली, शरीर काही काम देईना, माणसं दूर दूर जातात. देख लिया संसार हमने, देख लिया संसार हमने, देख लिया. देख लिया संसार हमने, देख लिया, देख लिया संसार हमने, देख लिया. देख लिया संसार हमने, देख लिया.
देख लिया संसार हमने देख लिया। कबीर महाराजांचं भजन आहे. तन निरोग तब धन के लोगी, तन निरोग जब धन, तन निरोग तब धन के रोगी, सेवा करो बे तब तक मन मानेगा, देख लिया संसार हमने देख लिया, देख लिया संसार हमने देख लिया, देख लिया संसार हमने देख लिया, देख लिया संसार हमने देख लिया। जिस जिसका तुम विश्वास किया हो, जिस जिसका तुम विश्वास किया हो, उसने हमें निराश किया हो, बन के रिश्तेदार देख लिया संसार हमने देख लिया, देख लिया संसार हमने देख लिया, देख लिया संसार हमने देख लिया, देख लिया संसार हमने देख लिया। प्रतिभा का कोई मोल नहीं है, प्रतिभा का कोई मोल नहीं है, कोई मोल नहीं है, प्रतिभा का कोई मोल नहीं है। सफल करने आज ही है, सफल करने आज ही है, सफल करने आई है, सफल करने आई है। जिसका प्रबल विचार देख लिया संसार हमने देख लिया, 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 देख लिया संसार हमने देख लिया। सरल संत का मूल न आवे, सरल संत का सरल संत का मूल न आवे, सरल संत का मूल न आवे, कुटिलों के दरवाजे छावे, दिलों के दरवाजे छावे, कुटिलों के दरवाजे छावे, दिलों के दरवाजे छावे। आके हो दीदार देख लिया संसार हमने देख लिया, देख लिया संसार हमने देख लिया, देख लिया संसार हमने देख लिया, देख लिया संसार हमने देख लिया। बोले गोपाल कृष्ण भगवान की जय, जय जय श्री राधे, जय जय श्री राधे, जय जय श्री राधे। शरीर चांगला है तो पर्यंत देख लिया संसार हमने देख लिया, तन निरोग धन से सेवा करोगे तब तक, जोपर्यंत शरीर चांगलं आहे तोपर्यंत शरीराच्या पाठीमागे, जो चाले मोठा धंदा तव बहीण म्हणे दादा, शरीर चांगलं शरीराच्या पाठीमागे सर्व येत आहे. इंद्रा आता तुझं शरीर बिघडलंय, शरीरामधून पू वाहतोय, ब्रह्महत्येचं पातक लागलं, मेनका दूर, रंभा दूर, सर्व सर्व दूर गेले, आणि सर्व दूर गेल्यामुळे इंद्र एकाकी पडला. पण इंद्राला पश्चाताप झाला, काय करावं आता, ह्या रोगातून मुक्त कसं व्हावं. इंद्राने सर्व पृथ्वी तलावर आवाज दिला, मी आता ब्रह्महत्या लागली, लथपथ झालो, माझ्या अंगातून पू येऊ लागला, वास येतोय, हा रोग मला असाही झालेला आहे, या रोगापासून मला कोणीतरी मुक्त करा, मुक्त करा. एवढा मोठा इंद्र पण आता धावा करू लागला सामान्य जीवाकडे. माता पृथ्वी समोर आली, माता पृथ्वीने सांगितलं, तुला जो भाग आहे पातकाचा त्यातला 4 भाग मी घेतला, पृथ्वीला कोठेही खड्डा करा, कोठे बरोबर तो खड्डा भरून निघतो. 4 भाग पृथ्वीने घेतला. वृक्ष पुढे आले, वृक्षांनी सांगितलं 4 भाग आम्हाला द्या. 8 भाग गेला, वृक्षाला जो डिंक निघतो
तर इंद्राच्या ब्रह्महत्येचं पातक, आपण वृक्षाला घाव करा, त्याच्यातून चिकट असं पाणी निघणार आणि काही कालांतराने त्या ठिकाणी डिंक तयार होणार. इंद्राची ब्रह्महत्या. समुद्र पुढे आला आणि समुद्राने सांगितलं 4 भाग मला द्या. इंद्राची ब्रह्महत्या समुद्राने वाटून घेतली 4 भाग, आणि तो 4 भाग समुद्राच्या किनाऱ्यावर साठवला जातो. समुद्राची भरती आल्याच्या नंतर मिठागार म्हणून, आपण जर मुंबईला गेला असाल जाताना जुहू चौपाटी अलीकडेच आपल्याला ते सर्व भाग लागतो. पनवेल ओलांडल्याबरोबरच मोठमोठे मिठागार असतात शेतीसारखे, समुद्राचा फेस साठवून ठेवायचा, एकदम काळा कलर असतो, आणि मग त्याला पुन्हा त्याचं रूपांतर कशात करायचं, मिठामध्ये. इंद्राची ब्रह्महत्येचं प्रतीक म्हणून समुद्राने ते सोडलेलं मीठ आहे, आणि ते आपल्याला त्याच्याशिवाय मग जमत नाही. स्वयंपाक कमी चालत नाही, मीठ तेवढ्या प्रमाणात घ्यावंच लागतं. ब्रह्महत्या इंद्राच्या 3 भाग गेले, 12ने भाग गेला, 1 भाग राहिला. बऱ्याच जणांना विनंती केली, पुरुष मंडळी कोणी पुढे आली नाही. माता भगिनींना दया आली. इंद्रा, आता राहिलेली ब्रह्महत्या कठीण आहे, 4ने भाग आहे, पण त्याच्यामध्ये महापातक साठवलेलं आहे, आणि ते तुझं आम्ही घेणार आहोत. इंद्र मोठे खुश झाले, आणि इंद्राने सांगितलं की त्या 4ने ब्रह्महत्येचा भाग म्हणून तुम्हाला 4 दिवस बाहेर बसावं लागेल, अपवित्र अवस्थेमध्ये राहावं लागेल. तरी पण आमच्या माता भगिनी ती इंद्राची ब्रह्महत्या स्वीकारली, आणि त्या ब्रह्महत्येचं प्रतीक म्हणून माता भगिनी 4 दिवस बाजूला बसतात. इंद्र स्वच्छ झाले. इंद्राचं राजपद इंद्राला पूर्ववत पहिल्याप्रमाणे प्राप्त झालं. असा गुरु आणि शिष्याच्या संवादामध्ये हा ब्रह्महत्येचा प्रकार आपण श्रवण केला. याबरोबर 6म स्कंद समाप्त आहे. आता 7म स्कंदामध्ये आपण पाहणार आहोत. ज्या नामस्मरणाचं महत्व 6म मध्ये गायलं, त्याच नामस्मरणाचं महत्व 7व्या स्कंदामध्ये आपण पाहत आहोत. थोडक्यामध्ये या 7व्या स्कंदामध्ये आपल्याला एक अवतार पण श्रवण करायचा, जो अवतार भक्त प्रल्हादासाठी. अहो अमीशाम वयसाधिकानां विपश्यतां लोकविधिं विमोह यदा गतस्वत्र गतं मनुष्यं स्वयं सधर्मापि शोचन्ति पार्थं स्वयं सधर्मापि. 7व्या स्कंदामध्ये नामस्मरणात युधिष्ठिर यांचा संवाद, नारदजी अर्थात गुरु शिष्याचा संवाद, ऋषी कश्यप आणि दिती. आपण 3य स्कंदामध्ये स्वर्गामध्ये असणारे देवांचे जय आणि विजय, अंगरक्षक. नारदाच्या शापामुळे त्यांना 3 जन्म राक्षस योनीमध्ये, त्यापैकी हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपो यांची कथा श्रवण करतोय आपण. ऋषी कश्यप, त्यांची पत्नी दिती. ऋषी कश्यपांना 14 पत्न्या, पैकी दिती ही राक्षस कुलामधली आणि आदिती देव कुलामधली. 14 पत्न्यापैकी देव कुल एक आहे आणि राक्षस कुल एक आहे. नारदांच्या शापामुळे जय आणि विजयाला आता राक्षस योनीमध्ये जन्म घेणार, अवतीर्ण होणार. एक दिवस ऋषी कश्यपांचं आगमन या दितीच्या आश्रमात. दितीने विनंती केली, आपण ऋषी आहात, महान तपस्वी आहात, आणि आपली एवढी भयंकर तपश्चर्या आहे, आपण जर मनात आणलं, मी जरी राक्षस कुलामध्ये असले तरी माझ्यापासून एखादा महात्मा, एखादा परमात्मा उत्पन्न होऊ शकतो, पण ती शक्ती सामर्थ्य तुमच्यामध्ये आहे. आज मुक्कामाला दितीकडे थांबणारच नव्हते, आणि दितीनं अशी विनंती केली. ऋषी कश्यपाने सांगितलं, मला खूप घाई आहे, मी पुढे जाणार आहे, आज तुझ्या आश्रमात थांबणार नाही.
पण दितीने सांगितलं तुम्ही एकदा गेल्याच्या नंतर किमान 1 महिना तरी कमी परत वापस येत नाही, आणि आता आला तर पुन्हा आणखीन काही न चाललात, मला आपल्यापासून पुत्र रत्न पाहिजे. पत्नीची मागणी आहे, एका ऋषीकडे पतीकडे मागणी आहे. मागणी योग्य आहे, मागणी योग्य, पण वेळ योग्य नाही. देव जरी प्रसन्न झाला तरी मागणी अशी योग्य असली पाहिजे. एका डॉक्टरांचा अनिवर्षी डे होता, लग्न वाढदिवस. काय होता? लग्न. आता कोणते वाढदिवस लग्न साजरे करलेत माणसं? लग्नाचा वाढदिवस. डॉक्टरबाई घरी होत्या आणि डॉक्टर सकाळी सकाळी स्नान करून आपलं दवाखान्यात जाऊन बसले होते. डॉक्टरबाईचे स्नान झाले, त्यांना आठवण झाली की आज आपला लग्नाचा वाढदिवस. डॉक्टर काही न बोलताच निघून गेले तिकडे. बरं, तिथे गेल्याबरोबर अर्थात आजारी पेशंट आलेलंच होतं. एक मनुष्य बरोबर होता, एक पेशंट होतं. मग ते डॉक्टरांनी त्यांना तपासलं, ह्या अंगावर व्हा, त्या अंगावर व्हा, तोंड आकारा, डोळे आकारा, जीभ बाहेर काढा. आणि नंतर पुन्हा विचारलं तुम्हाला काय झालं? पेशंट मला एवढं कळलं असं ते इतकं तुम्ही खालीवरी कशाला केलं? म्हणजे ह्या अंगावर त्या अंगावर डोळे वासा, तोंड वासा. डॉक्टर साहेबांना असं इंजेक्शन भरलं, तेवढ्याच मंडळीचा फोन आला. आओ म्हणले बोला. आता एकीकडे फोन चालू, एकीकडे इंजेक्शन भरतात. तुमचं उठलं की आपलं काम, उठलं की काम, पैसा पैसा पैसा, सारखं तेच तुमचं. अरे पण झालं काय? तुम्हाला काय आठवणच नाही घरातल्या काम. नेमकं काय झालं? अहो आपल्या लग्नाचा वाढदिवस आहे आज. बरं बरं, ते औषध घ्यायला सुरुवात. ठीक आहे बरं बरं. मग यावं लागतं घरी. हा येतो घरी. आणि एक काम करा, घरी येताना माझं मागणं पूर्ण करावं लागेल. आणि ते बोलता बोलता इंजेक्शन भरता भरता पेशंट राहिले ह्या खाटवर आणि डॉक्टर फिरले. पेशंट आलो त्याच्याकडे, इकडं फिरले. ते बघूच लागला मनुष्य डॉक्टर काय करतात. फोनवर बोलणं चालू होतं. तुम्हाला माझं म्हणणं पूर्ण करावंच लागेल. डॉक्टर म्हणले करतो, तुझं म्हणणं आज पूर्ण करतो. इकडच्याच माणसाला इंजेक्शन. माणूस म्हणला डॉक्टर साहेब पेशंट तिकडं आहे, मी इकडं आहे. घरच्या फोनमुळे बिघडी. करतो म्हणणं पूर्ण. देणार? हा देणार. मग मला असं वाद्य वाजवायचं जाणून द्या, जगात कोणीच वाजवलं नाही. टेन्शन मध्ये डॉक्टर हो म्हणून गेले, पण आता वाद्य कुठं शोधायचं? दवाखाना बंद केला, निघाले बाहेर वाद्य शोधत. फार टेन्शन मध्ये. कोणतं वाद्यानं? मृदंगानं वाजवलेला, तबलानं वाजवलेला, डबरानं वाजवलेलं, बासऱ्यानं वाजवलेलं, हार्मोनियम आणावे. कोणतं जे वाद्याचं नाव पुढं आलं ते सर्व वाद्य वाजवलेले. डॉक्टरला भयंकर टेन्शन आलं. होतं म्हणलं, आता घरी गेल्यावर नाही दिलं तर पुन्हा तेच प्रश्न. तुम्हाला सारखा पैसा पैशाशिवाय दुसरं काही दिसतच नाही. हेच ऐकून घ्यावं लागणार. तेवढे डॉक्टर साहेबांचे मित्र आले. रामकृष्ण आणि डॉक्टर साहेब, रामकृष्ण आणि जय, जरा टेन्शन मध्ये दिसत. हा म्हणे आता काय सांगायचं, काय झालं काय तुमच्या वहिनीला एक शब्द देऊन बसलो, तिनं असं वाद्य मागितलं, जगात कुणीच वाजवलेलं नाही. काय डॉक्टर तुम्ही काय डोकं चालवायचं ना थोडंसं? हो म्हणले, त्याच्यामुळे टेन्शन आलं. किती सोपं आहे, चला माझ्याबरोबर. नेलं कुंभाराच्या घरी, गाडगं घेतला. डॉक्टर साहेबांना वाटलं काय आता काय मित्रांनो म्हटलं बरोबर चला. गाडगं घेतलं आणि आपल्या पाऱ्याच्या पलीकडच्या ओढ्याला घेऊन गेले. ते डॉक्टर म्हणले इकडं काय? एक आग्या मोहळ भरलं, काढलं आणि त्या गाडग्यात टाकलं आणि त्याचं ओढून बांधून घेतलं. असं वाजवलं बरोबर. असं वाजवल्यावर ते मधुमाशामध्ये गायला लागल्या, गुंग गोंग 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 गोंग. झालं का वाद्य तयार? डॉक्टर म्हणले धन्यवाद. आणलं तसं पत्नी पुढे ठेवलं. पती म्हणले हे वाद्य, म्हणजे तू वाजवून तर पहा. डॉक्टर बाईला थोडी भजनाची सवय होती, अधूनमधून भजनाला जाऊन बसायच्या, सूर लावायच्या. मग ते जेव्हा असं वाजवलं तेव्हा त्या मधल्या मधमाशा गुन 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 गायला लागल्या. वा, माझ्या बालकानं असं वाद्य आणलं की जगात कोणच नाही वाजवलेलं. पण आता हे लग्नाचा वाढदिवस असल्यामुळे घरी 5-6 तिच्या मित्रमैत्रिणी जमलेलं होतं. कोणी ग्रामपंचायत सदस्य होती, कोणी नर्स होती, कोणी जिल्हा परिषद. आता तिच्या तशा दर्जाच्या होत्याच त्या सर्व बसले होते तिच्याजवळ. बघा माझ्या मालकानं कसं वाद्य आणलंय, माझ्या मालकानं कसं वाद्य आणलं.
फार कौतूहल. त्या प्रत्येकीनं वाजून पाहिलं तसं ते गाणं गायचं गुणगुण गुणगुण. डॉक्टर साहेब म्हणल्या बघाव का सोडून ह्याच्यात काय काय नाही. पण आता त्यांनी सांगितलं होतं जाता जाता फक्त वाजवा, सोडून बघू नका. पण एखाद्या माणसाला हे काम करू नको म्हणलं का त्याचा भलता चढते. काच मला नको म्हणलं, ते मला करायलाच पाहिजे. ते बघूच नको का मला बघावंच वाटतं. ती स्वर लावता लावता ते डॉक्टरबाई मालकाला म्हणून डॉक्टर साहेब तुम्ही तुमचा मित्र जरा बाहेर व्हा. माझ्या बरोबरच्या आलेल्या मैत्रिणी ह्याच्या स्वराबरोबर स्वर लावणार, जरा लाजतायत तुम्हाला, तुम्ही बाहेर होता का जरा. डॉक्टर साहेब म्हणजे काय हरकत नाही, तुझं मन तर संतुष्ट नाही, दिलं ना वाद्य, हा हा तुम्ही बाहेर व्हा. डॉक्टर साहेब बाहेर झाले, पण मित्र बाहेर आला आणि त्याने दरवाजा लावून घेतला. हे अधिक काम केलं. बाहेर व्हा म्हणलं, डॉक्टर बाहेर, मित्रानं कडी लावून घेतली. झाला प्रकार असा, ह्यांनी ते वाद्य वाजवलं. माशामध्ये अगोदर गुणगुण गुणगुण करत होत्या. संकल्पना होती कसं वाजतंय मध्ये, त्यांनी ते सोडलं. आता सोडल्याच्या नंतर त्या माशा किती वेळपासून वैतागलेल्या होत्या गाडग्यामध्ये. आजच सोडलं अशी पहिली डॉक्टरांबाईची दोन्ही गाला पकडली, हनवटी पकडली, कचाकच चावायला लागल्या. बाकीच्या जेवढ्या मैत्री होत्या सुरू केलं, आई गाई आई गाई. डॉक्टरबाई म्हणू लागल्या. डॉक्टरची मित्र म्हणले उघडायचं का, उघडायचं नाही म्हणले. आमच्या मंडळीला असं अधूनमधून स्वर लावायची सवय आहे. नाही खाल्ली ग माती आई ग आई नाही खाल्ली. मागच्या लागला तसंच म्हणायला. डॉक्टर म्हणले उघडा उघडा आता तरी उघडा. आता त्यांची स्वर लावून बंद काढल्या. आणि जेव्हा ते दरवाजा उघडला मग कुठं दाखवतात. आता तोंड पाहण्याजोगीच राहिली नाही ना. मधमाशाने अशी मोठमोठाल गालन तोंडन कपाळन हनवट्या सुजून काढला. प्रसन्न जरी देव असला, प्रसन्न जरी नवरा असला, प्रसन्न जरी गुरु असले, तरी त्याच्याकडून काय घ्यावं हे नेमकं कळलं पाहिजे ना. आपल्या प्रपंचातलं उपयोगाला येईल हे घ्यावं का आपल्या परमार्थाला उपयोगाला येईल हे घ्यावं, हेही जीवाला कळणं फार आवश्यक आहे. मागणं मागायचं, वेळ चांगली पाहिजे. द्वितीय पती तिच्या कश्यप ऋषी आहेत. मागणं मागितलं पुत्रांचं, पण वेळ योग्य नाही. भजनासाठी काळ वेळची गरज नाही. काळ वेळ नाम उच्चारिता नाही. हरी मुखे म्हणा 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 हरी मुखे म्हणा. पुण्याचे भजना कोण करी, पुण्याची गणना कोण करी, काळ वेळ नाम उच्चारिता नाही. दोन्ही पक्ष पाही उद्धरती. भजन करण्यासाठी नामस्मरण करण्यासाठी काळाची वेळेची काही गरज कुठेही घ्या केव्हाही घ्या कोणत्या आंघोळीने लगे तोंड धुवावे. नाम घेण्यासाठी आंघोळीची गरज नाही, तोंड धुईची गरज नाही. उद्यापासून पारसे येऊन नका बसून म्हणजे झालं काय. हात बाबाजीने सांगितलं आंघोळ करायची गरज नाही, तोंड धुईची गरज नाही. कशासाठी, नाम घेण्यासाठी, ज्ञानेश्वरी वाचण्यासाठी आंघोळीच करावी लागेल, नित्यनेम आहे. गाथा वाचायचा आंघोळच करावी लागेल. पारायणाला बसायचं स्वच्छता ठेवावीच लागेल, स्नान करून यावंच लागेल. मंदिरात जायचं स्वच्छता ठेवावी लागेल, स्नानच करावं लागेल. फक्त राम राम म्हणायला मात्र कधी म्हणू शकता. झोपेतून उठल्या बरोबर राम राम म्हणू शकता, काही नाही. आंघोळीने लगेच तोंड धुवावे.
नित्यनेमासाठी आहे, नामासाठी आहे. पण कर्मकांडात वेळ लागते. म्हणून आपण मुहूर्त पाहतो. घर बांधायला मुहूर्त, लग्नासाठी मुहूर्त, सत्यनारायणाला मुहूर्त, पितृदोष लागला मुहूर्त काढा, त्र्यंबकेश्वरला चला, मुदगलला चला, मुहूर्त, सर्व गोष्टीला मुहूर्त. पेरायचं, गणा गणा गणपती, मुहूर्त बघायचा, विहीर खोदायची, बोर घ्यायचा, कोणत्याही कामाला मुहूर्त आहे. पण नामस्मरणाला मुहूर्ताची गरज नाही. मग आपल्या घरामध्ये आपल्या घराचा दिवा लावणारा मुलगा जर येत असेल तर त्याला मुहूर्त का नसावं? ऋषी कश्यपांनी सांगितलं मुहूर्त आहे. आणि ते मुहूर्त कोणतं आहे? तिसरा प्रहर, पहिला प्रहर नाही. पहिले प्रहर सब जागा, पहिल्या प्रहरात सर्वजण जागे. दुसरे प्रहर रोगी, दुसऱ्या प्रहरात रोगी लोक जागे. आणि तिसरं प्रहर पती पत्नी. आणि चौथा प्रहर उठा जागे वारे आता स्मरण करा पंढरीना, भावे चरणी ठेवा माता चुकवी. तिसरा प्रहर साधू संत लोक जागे असतात. तिसऱ्या प्रहरामध्ये पती पण. ऋषी कश्यपाने सांगितलं नाही मी निघालो. तिनं आग्रह केला. ऋषी कश्यपाने सांगितलं वेळ चांगली नाहीये आणि वेळेच्या अभावामध्ये तुझ्या पोटी राक्षस उत्पन्न होतील. कश्यपांनी पत्नीला सांगितलं आणि नारदांनी जे विजयाला सांगितलं तो तुम्हाला राक्षस येऊन येईल. तो जन्म आज अदिती गरोदर. किती वर्ष? नियम काय? लेकराचा आईच्या उदरामध्ये राहण्याचा नियम काय? 9 महिने 9 दिवसाचा. 9 मास कष्टलासी, 10व्याने प्रसूत झाली. एताच कर्म जाड, तुझी मान आडकली. 9 महिन्याचा नियम आहे. पण हे दोघं जण आईच्या उदरामध्ये ऋषी कश्यपांचे पुत्र जय विजय या स्वरूपाने शापित हिरण्याक्षाने हिरण्यकश्यपू 100 वर्ष आईच्या उदरामध्ये थांबले. 100 वर्ष आईला मोठे कष्ट. पृथ्वी तलावर भयंकर असं वातावरण निर्माण झालं. ब्रह्मदेवानं सांगितलं बाहेर या, नियमाच्या बाहेर गेलात तुम्ही, बाहेर यावं लागेल. ते म्हणायचे आम्ही बाहेर आलो तर आमचं आचरण तुम्हाला सहन होणार नाही देवता लोकांना, तुम्ही बाहेर या, तुम्ही बाहेर या. आणि मग हे 2 जण बाहेर येताना गावातली कुत्री अशी मोठ्यानं ओरडायची, ह्या गल्लीतून त्या गल्लीला पळायची. काल आमच्या आळंदीतल्या कुत्र्यांचा थोडा प्रतिबंध केला, पकडले, जास्त झाले होते. ह्याच्यामध्ये आलं मोबाईलमध्ये, जास्त कुत्री झाली मग माणसालाही सुळसुळाट करतात. कुत्री पकडली, कुत्री ओरडू लागली, गाढवं ओरडू लागली, वर शिफ्ट करू लागली, पळू लागले. आकाशामधून मलमूत्रांचा सडा झाला आणि ही प्रसूत झाली. 2 हिरण्याक्ष. चिन्ह वेगळी आहेत पण दिव्य पुरुष. हिरण्य म्हणजे सोनं. हिरण्मयेन पात्रेन सत्यस्या पिहितं मुखम. सत्याचं जे तोंड आहे सोन्याच्या पात्रानं झाकलेलं असतं. सत्याचं तोंड. सत्याला एवढी किंमत आहे. सत्य आणि सोनं. सत्याची किंमत जास्त आहे, सोन्याची किंमत कमी आहे. सत्याची किंमत जास्त आहे. मोबाईल आणि मोबाईलचं कव्हर. मोबाईलची किंमत जास्त आहे पण आपण त्याला कव्हर तसंच लावतो. सत्याची किंमत तेवढीच आहे आणि त्याच्यापेक्षा सोन्याची किंमत अशी. दोघांच्या जोड आहे सोनं आणि सत्य. सोन्यासारखं चम 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 चमकू लागला म्हणून हिरण्यकश्यप. आणि दुसरा डोळे सोन्यासारखे चम चम चमकू लागले म्हणजे हिरण्याक्ष. अगोदर 100 वर्ष आईच्या उदरात बाहेर आला आणि बाहेर आल्याबरोबर देवता लोकांच्या कार्यात विघ्न टाकलं. सृष्टीमधले पृथ्वीवरचे यज्ञ बंद केले, पाऊस पडायचा बंद केला, नामस्मरण बंद केलं, पृथ्वीचे चलन वलन बंद केलं. सामान्य माणसाला खूप त्रास होऊ लागला. आणि मग त्या हिरण्याक्षला मारण्यासाठी
ब्रह्मदेव पुढे आले. ब्रह्मदेवाने विचार केला की या हिरण्याक्षला जर मारायचं असेल तर मग त्याला त्याच्यासाठी अवतार धारण केला. तो अवतार म्हणजे यज्ञपुरुष वराह भगवंताचा तृतीय स्कंदामध्ये श्रवण केला. त्याला मारल्यानंतर हिरण्यकश्यपूने तपश्चर्या केली. माझ्या भावाला मारलं तो सामान्य नव्हता. माझ्या भावाला मारलेला भगवान विष्णू होता. कपट करून मारलं, मीही कपट करून त्याला मारणार. म्हणून हिरण्यकश्यपू तृतीय स्कंदापासून 7व्या स्कंदापर्यंत तपश्चर्या करतोय. ज्यावेळेला तो तपश्चर्या करण्यासाठी गेला, कानावर शब्द आले, नारायण नारायण नारायण. कानावर आल्यावर हिरण्यकश्यपू परत येतोय. ब्रह्मदेवाची भेट झाली. ब्रह्मदेवाने सांगितलं तपश्चर्या करतोय ना. म्हणले हा तपश्चर्या कशासाठी? म्हणजे तुम्ही फल द्या. मी तपश्चर्या केली. ब्रह्मदेव म्हटले तथास्तु, मागून घे. मला दिवसा मरण नको, मला रात्री मरण नको, मला सजीवाकडून नको, मला निर्जीवाकडून नको, मला मानवाकडून नको, मला दानवाकडून नको, मला देवाकडून नको, मला राक्षसांच्याकडून नको, घरात नको, दारात नको. ब्रह्मदेव तथास्तु तथास्तु तथास्तु. आणि हा जेव्हा ब्रह्मदेवाकडून वरदान प्राप्त करून घेत होता त्यावेळेला इंद्राला वाटलं ब्रह्मदेवाचे वरदान त्याला मिळतात. हे त्याच्या पत्नीचं सामर्थ्य. कयाधू त्याची पत्नी महान पतिव्रता आहे. कयाधूला उचललं आणि तो घेऊन जाऊ लागला. इंद्रदेवाला वाटेमध्येच नारद बोलले, इंद्रदेवा काय करता तुम्ही? म्हणजे काय, तुम्ही जिला घेऊन चालला ती राक्षसाची पत्नी, एका देवाची पत्नी नाही. तुम्हाला शोभा देईल असंच काम करा, पद फार मोठं आहे. इंद्रदेव म्हणले करू काय नेमकं, माझ्या पदाला भीती आहे म्हणून हिला घेऊन जाणं भाग आहे. हिचं पतिव्रते भंग केलं हिरण्यकश्यपू आपोआप मरतो. पण म्हणले तसा विधी नाहीये. ही मृत्यू लोकातली परस्त्री आहे. नमस्कार करा, आविष्कार करू नका, सोडून द्या. इंद्राने नारदाच्या सांगण्यावरून तिला सोडून दिलं. आणि नारदाला विचारलं कयाधूने, महाराज तुमच्यामुळे माझं पतिव्रते टिकलं, भंग पावलं नाही, आता काय करू? ते म्हणले एकच काम कर, नारायण हरी नारायण हरी, फक्त एवढंच म्हणत राहा, नारायण नारायण असं. आणि ती सुद्धा नारायण नामाचा जप करू लागली. सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला, उद्धव लाधला कृष्णदाता, बोलिए भक्त प्रल्हाद महाराज की जय. जय जय श्री राधे, जय जय श्री राधे, जय जय श्री राधे. भक्त प्रल्हाद हिरण्यकश्यपूचा लाडका मुलगा. हिरण्यकश्यपूला अगोदर 4 संतान आहेत, 3 मुलं 1 कन्या. लाद, अल्लाद, सनलाद 3 मुलं आणि शिहिका नावाची कन्या. आता शेवट नंबर जो आहे प्रल्हाद. प्रल्हादाला शिक्षणासाठी शंड आणि अमर्क या गुरूंच्याकडे ठेवलं. ते गुरु महाराज जे होते ते विचार करू लागले की याला आपण शिकवतोय का आणि हा बोलतोय. गुरुच्या घरी वर्गामध्ये सुद्धा त्याचं एकच चालू होतं, नारायण. बाकीच्यांनी सुद्धा तेच म्हणायचं, श्रीमन्नारायण नारायण नारायण, भजमन नारायण 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 नारायण.
नामाचा उच्चार भक्त प्रल्हाद शाळेमध्ये करू लागले. परत आणलं, विचारलं भक्त प्रल्हादाला वडिलांनी, हिरण्यकश्यपूने, बेटा तू माझा आवडता आहे, लाडका, सर्वात लहान आहे, गुरुच्या घरी शिक्षणासाठी ठेवलं, काय तुझ्या गुरुने शिकवलं? श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदन. नवविध प्रकारची भक्ती भक्त प्रल्हादाच्या मुखामधून निघाली. हिरण्यकश्यपूने त्या गुरुना शिक्षा केली, अरे तुम्ही विष्णूचे पक्षपाती दिसताय, माझ्या मुलांना बिघडवलाय. प्रल्हादाला उचललं आणि कढईमध्ये तेल होतं, ते तेल असं उकळत होतं, त्या तेलामध्ये सोडलं, बाहेर निघाला तो जशास तसा. उंच डोंगराच्या कड्यावर नेलं, तिथून फेकून दिलं खाली, आणि जशास तसा उभा राहिला. साप आणले विषारी, आणि ते विषारी साप प्रल्हादाच्या अंगावर सोडले, चावले नाहीत. विष दिलं भक्त प्रल्हादाला, काही परिणाम झाला नाही. 11 अनर्थ केले. त्याची बहीण होती होलिका, हिरण्यकश्यपूची बहीण होलिका, आणि मग तिला आणलं. तिला अग्नी पोळत नव्हता, भक्त प्रल्हादाला मांडीवर ठेवलं, तिनं अग्नी भाड 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 जवळ, अग्नीमध्ये ती जळून खाक झाली. पण भक्त प्रल्हाद जशास तसे त्याला जवळ आणलं आणि विचारलं, का रे एवढी संकट करतो, तुला मारण्याचा प्रयत्न करतो, सारखा नारायण करतो नारायण करतो, कुठे तुझा नारायण? भक्त प्रल्हाद म्हणले, कुठं नाही, आकाशात होय, पाताळात होय, पूर्व दिशा, दक्षिण, पश्चिम, सर्व दिशेला आहे. मग विचारला, आपल्या राजवाड्याच्या खांबात? म्हणजे का नाही, तिथं खांबात आहे. खांबावरी लाथ मारिली तेने, खांबावर लाथ मारली, लाथ मारल्याबरोबर आतून हिरण्यकश्यपूला मारण्यासाठी नरसिंह भगवान बोलिये, नरसिंह भगवान की जय. वेळ आताचीच वेळ आहे. नरसिंह भगवान अवतीर्ण झाले, दोघांमध्ये घनघोर असं युद्ध सुरू झालं. दिवस मावळलाही नाही आणि दिवस वरही नाही. अशा वेळेला नरसिंह भगवंतांनी त्याला आपल्या मांडीवर घेतलं आणि विचारलं, सांग आता दिवस आहे का रात्र आहे? नाही दिवस नाही रात्र. माझ्याकडे पाहिल्याच्या नंतर मी मानव आहे का दानव? म्हणजे मानवही नाही आणि दानवही नाही. आणि मी तुला ज्या शस्त्रास्त्राने मारणार आहे ते शस्त्रास्त्र म्हणजे हातात काही शस्त्र घेणार नाही, बंदूक नाही, माझी जी नख आहेत या नखाने मी तुला विदीर्ण करणार. मांडीवर घेतलं, ती नख पोटात घातली आणि त्या हिरण्यकश्यपूचा वध नरसिंह भगवंताने केला. शरीर पडलं आणि शरीर पडल्याच्या नंतर पुन्हा भक्त प्रल्हादाला विचारलं, नरसिंहाने काय देऊ तुझ्या वडिलांना, सांग तुझ्यावर किती मोठे अनर्थ केले, 14 वेळेला मारण्याचा प्रयत्न केला. भक्त प्रल्हाद म्हणतात, हरी से कोई नहीं बड़ा, हरी से कोई नहीं बड़ा, हरि से कोई नहीं बड़ा, हरि से कोई नहीं बड़ा. प्रल्हाद बेटा हरि से लपटा, बेटा हरि से लपटा, आज भी खांब कड़कड़ा, कोई नहीं बड़ा, दलिकने सेवा किन्हीं वो, आ विठ्ठल विठ पर खड़ा, कोई नहीं बड़ा, हरि से कोई नहीं बड़ा. गोपी चंदने सेवा किन्हीं वो, गोपी
समाप्त आहे आरतीसाठी पुढे चला चटकन मग आपण सांगतो आरतीला राधे बोल राधे